पारू, मी चाळीत कॉल केला होता. अजून एक बाई यायला तयार झाली. ती पोहोचेलच इतक्यात. बरं झालं, आपलं काम सुद्धा आता पटापट आवरेल बघा. हो चालेल. पारू भाऊजी, हाँ, एक बात पूछेगा? विचारा ना. वो आप ऑर्डरवा का पैसा काहे नहीं लिए? कमला राणी, माझ्या देवी हे कायम सांगतात, आपण समाजाचं काहीतरी देणं लागत असतो. त्यामुळं संधी मिळेल तसं हळूहळू ते देणं आपण फेडत राहावं. आताच बघा, आपलं हे जेवण अनाथ आश्रमातल्या अनाथानं निरागस मुलांसाठी जाणार आहे. मग आता तुम्हीच मला सांगा, या ऑर्डरमधनं नफा कसा काय घ्यायचा? हे 4 घास जर त्या मुलांनी खाल्लं तर त्यांना आनंद मिळेल, आणि त्यांना आनंद मिळाला की आपल्याला सुद्धा आनंद मिळेल. मग आता तुम्हीच मला सांगा, आपल्याला नफा झाला का नाही? सांगा बघू. पारू भाऊजी, आप बहुत कमाल हो. निस्वार्थ भाव से लोगन की सेवा करत हो. पारू, पारू बाळा, पारू बाळा. सावित्री आत्या, अहो काय झालं? तुम्ही एवढ्या का घाबरलात? पारू बाळा, लवकर बंगल्यावर चल ना. पण काय झाले ते तरी सांगा. हे बघ, अहिल्या मॅडमची तब्येत खूप खराब आहे. काय? हो, त्यांना फूड पॉइझनिंग झालंय. पोटात खूप दुखतंय त्यांना, खूप त्रास होतोय. तू चल ना. अहो अहो आत्या, पण असं अचानक कसं काय झालं? काहीच कळत नाहीये. पारू बाळा, तुझा तू काय तू काढा बनवतेस ना, तो करून दे ना. चल लवकर. आत्या, पण ऑर्डर बी पूर्ण करायचे. मला कसं कसं मी. पारू, तू जा तिकडे. इकडची काळजी करू नकोस. आम्ही ऑर्डरचं बघून घेऊ. तू मॅडमची काळजी घे. थँक्यू. तुम्ही काम थांबवू नका, काम चालू राहायला पाहिजे. मी आले पडदेशी. चल लवकर. बरं, एक मी ऑफिसला जाऊन येतोय. एक महत्वाची मीटिंग अटेंड करायची. 1 मिनिट, आत्ता आलात ना? इतके दिवस बाहेर होता. आता जरा आराम करा, बायकोला वेळ द्या आणि मग जा ना. सतत काय आहे काम काम काम? अगं, तू बघितलंस ना वहिनींची तब्येत किती बिघडली आहे. ती त्यांना मीटिंग अटेंड करणं पॉसिबलच नाहीये, म्हणून मला अटेंड करावी लागते. बरं, तुला एक महत्वाचं काम करायचंय. आज दिवसभर वहिनींची काळजी घ्यायची आहे. त्यांना काय हवं नको ते बघायचंय आणि त्यांना वेळेवर औषधं देत राहा. ओके? मी ऑफिसला जाऊन येतो. अहो, 1 मिनिट. ते सगळं ठीक आहे, तुम्ही जा ऑफिसला, पण मला काय म्हणाला होता तुम्ही की तुम्ही तो नवीन आणलेला नेकलेस, तो सोन्याचा हार, तो तुम्ही तुमच्याकडे ठेवून घेतलात ना? एक काम करा ना, मला द्या ना, तुम्हाला बघायचंय आता. तो नेकलेस तुला आता कशाला हवाय? कशाला? तुझ्याकडे दुसरे दागिने आहेत ना, ते घाल ना. मी तो नंतर देतो तुला. अहो तसं नाही, म्हणजे मला आता वापरायचा नाहीच आहे तो. मला तो खूप आवडलाय, सो मला असं सतत त्याला बघत राहू वाटतं, म्हणून हवाय. द्या ना प्लीज. नाही, तुम्ही नाहीच ऐकणार, मी घेते. हा करेक्ट, तुम्ही म्हणाला होतात की लॉकर मध्ये ठेवलाय. मला चावी द्या ना लॉकरची. अगं, ते लॉकरची चावी मी देतो तुला, पण तुला आता कशाला हवाय तो? मी देतो ना तुला नंतर काढून. असं का करताय? माझ्यासाठी आणलाय ना नेकलेस, मग का नाही देतात मला चावी? मी फक्त चावी मागते तुमच्याकडे, मी नेऊन विकणार नाहीये तो. असं का करताय? घेतला असेल विचारतो. 1 मिनिट. प्रीतमनी घेतला असेल त्याला विचारतो, म्हणजे त्याचा काय संबंध? प्रीतमचा काय संबंध? तुम्ही आता म्हणालात ना प्रीतमनी घेतला असेल त्याला विचारतो. 1 मिनिट, तुम्ही फॉरेन वरून आल्यापासून तुम्हाला विस्मरण झालंय का? गोष्टी लक्षात राहत नाहीयेत का तुमच्या? तुमच्या तोंडाने बोलत ना आता प्रीतमनी घेतला असेल म्हणून. काय झालंय तुम्हाला? तू काय ऐकतेस? प्रीतमचा काय संबंध? अगं, मी तुला सांगतोय ना, तो नेकलेस लॉकर मध्ये आहे, मी नंतर देतो तुला. ठीक आहे, लॉकर मध्ये आहे ना नेकलेस? द्या मला चावी, मला आत्ता बघायचंय. चावी कुठेतरी विसरलोय मी, सापडली की मी देतो तुला. ते पण विसरलात तुम्ही? तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ता या क्षणापासून काजू खायला सुरुवात करा. हा चला. काजूचा काय संबंध?
काय संबंध म्हणजे? जेव्हा विस्मरण होतं, गोष्टी लक्षात राहत नाहीत ना, तेव्हा माणसांनी काजू खावेत, म्हणजे लक्षात राहतं चांगलं. त्यासाठी काजू नाही बदाम खातात. बदाम, काजू, तुम्हाला जे खायचे ते खाओ, सगळे ड्रायफ्रुट्स खा. पण मला आधी चावी द्या. तुम्ही ना आता माझ्याशी खोटं बोललात की तुम्ही म्हणतायत की प्रीतमला विचारतो, त्याला माहिती असेल, त्यांनी घेतलं असेल, आणि आता नाही म्हणताय. मी एक काम करते, मी आता जाते वहिनींकडे, त्या प्रीतमला समोर घेते, वहिनींना समोर घेते, आणि काय ते खरं खोटं करते. अगं तू ऐकत का नाहीयेस माझं? मी तुला सांगतोय ना, कशाला उगाच जाऊन तुला वहिनी समोर तमाशा करायचा आहे? आणि तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मी सांगतोय ना तुला, तो नेकलेस मी लॉकर मध्ये ठेवलाय, चावी सापडली की मी आणून देतो तुला. ऑफिसला जातोय आता, देतो मी आणून तुला. हा? तुम्ही पण प्रीतम असं ऐकलं ना? मी सुद्धा तेच ऐकलं, म्हणजे खोटं बोलतात. कैसे बनी कैसे बनी हो राम, कैसे बनी फुलौरी बिना चटनी, कैसे बनी. येऊ का? हो, या ना. ताई, काय काम होतं तुमचं? मी तर कामाला आली, स्वयंपाकाला. ते मोनाताईंनी फोन केला होता ना, मोनाताईंनी, त्याच्यासाठी आली काम करायला. हो हो, मीच सांगितलं होतं. पण तुम्हाला नाही, दुसऱ्या बाईला बोलवलं होतं मी. तुम्ही कोण आहात? मी तिची जाऊ आहे. जाऊ ते खरं आमची वहिनीच आहे ना तिथं, पण आमच्या घरी पाहुणे आले ना, मग तिला थांबायला लागलं. ते घरची मोठी सून आहे ना, लय कामं असतात. मग ती मला म्हणली, तू जाशील का माझ्या कामावर? म्हणलं जाते की, मला स्वयंपाक लय भारी येतो. बरं बरं, या आता. अरे हाँ हाँ, चला जल्दी जल्दी काम पे लग जा. सब्जी, तरकारी, पुलाव सब बनाओ एक बार. और हाँ, फटाफट अपन ऑर्डर पूरा भी तो करे एक बार. चला चला, फटाफट पूरा करा. वय मी आता बघा जादूच करते एकदम. काय? काय? स्वयंपाकाची जादू. स्वयंपाक एकदम झाक करते मी. बघाला आता तुम्ही सगळे. अयो, तुम्ही पुलाव करताय वय? द्या मी करते, मला लय भारी जमतो. नाही राहत. आहो द्या की, तुम्ही बोट चाटत बसा.